नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? मस्त का? आज आपण बनवणार आहोत भोपळ्याचे घारगे. मऊ लुसलुशीत, एकदम सर्वांच्या आवडीचे. पावसाळा म्हटलं की काहीतरी गोड खावंच वाटतं. चला तर मग भोपळ्याचे घारगे करूया. प्रथम पाव किलो भोपळा साल काढून छान किसून घ्यायचा आहे. कढईमध्ये घालून छान परतून घ्यायचं आहे. साधारण मी इथे 15 मिनिटे भोपळा परतून घेतलेला आहे कमी आचेवर. त्यामध्ये आपण आता 1 वाटी गूळ, थोडंसं पाणी घालूया. गूळ घातल्यानंतर थोडं परतू द्यायचं. झाकण ठेवून अर्धा तास शिजू द्यायचं. अर्धा तासानंतर झाकण काढून त्यामध्ये 2 चमचे इलायची आणि जायफळची पूड घालायची. चिमूटभर मीठ टाकायचं. मिठाने खूप छान टेस्ट लागते. तुम्ही बघा एकदा ट्राय करून, तुम्हालाही फार आवडेल. मॅशरने छान मॅश करून घ्यायचं. त्यामध्ये 1 चमचा खसखस घालायची. खसखस फारच छान लागते, एकदम खुशखुशीत होता खसखसने. आता मिश्रण गार करायला ठेवूया. एका परातीमध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ, 2 चमचे बारीक रवा, थोडीशी हळद, चवीपुरतं मीठ घालायचं. घट्ट असा गोळा तयार करायचा आहे. पोळपाटाला तेल लावून घ्यायचं आहे. घारगे आपल्याला पुरीसारखेच लाटायचे. बघू शकता तुम्ही, जाड पातळ तुमच्या आवडीनुसार करा. मी तेल तापत ठेवलेलं होतं कमी आचेवर. सर्व घारगे आपण तळून घेऊया. गरमागरम घारगे सर्व करायचे आणि पावसामध्ये एन्जॉय करायचे. तुम्ही पण या मंडळी मग गरम घारगे खायला. रेसिपी नक्की करा. बाय.